भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार प्रहार केलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात। त्यामुळे गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये जाणार असल्याचं राणा म्हणाल्या। नवनीत राणा भिवंडीतल्या बागेश्वर धाम मंदिरात आल्या त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। जेव्हा जेव्हा इलेक्शन येते हिंदूंचे घर जाळण्यात येते, हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येते, हिंदू मुलींवर बलात्कार करण्यात येते, हिंदू लोकांना धमकी देण्यात येते, व्यापाऱ्यांचे व्यापार बंद करण्यात येते, कारण की ते हिंदू विचारांना सपोर्ट केला नाही पाहिजे। त्या पद्धतीचे विचार घेऊन ममता दीदी एवढे वर्षापासून काम करत आहे। जर गरज पडली तर आमचे सारखे लोक जे सनातनी धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे, विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे, जर आमची गरज पडली तर वेस्ट बेंगॉल मध्ये जाऊन ममता दीदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू। ठीक आहे। राहिली गोष्ट उद्धव ठाकरेजींची, बोलते हैं ना घमंड अच्छे अच्छे को सही रास्ते पे जाने से रोकता है, और उद्धव ठाकरे जी का घमंड इतना ज्यादा है कि उनको राम भक्त कभी डाइजेस्ट नहीं होते। देश का दुर्भाग्य है कि हिंदुओं का पलायन हो रहा और हिंदुओं की यह डरपोक स्थिति के कारण आज हिंदू अपने अपने घरों को छोड़ने पर मजबूर हैं। आज बंगाल में हो रहा, कल महाराष्ट्र में होगा, परसों मध्य प्रदेश में होगा। एक विशेष समुदाय के लोग हिंदुओं को डराने के लिए इस प्रकार के कृत्य वहाँ की सरकार के संरक्षण में हो रहे हैं, जो निश्चित रूप से निंदनीय है। हम कभी भी मुसलमानों के विरोधी नहीं हैं। हाँ, कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे, ये पक्का है। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात नवी माहिती समोर येते। रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारच्या समोर 2 अहवाल सादर करण्यात आले। चौकशी समिती अहवालावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाला दोन्ही अहवालांची माहिती दिली जाणार आहे। तिसऱ्या अहवालानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नागपूरच्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे विदर्भात सुमारे 30,000 विद्यार्थ्यांना एकलव्य एक शिक्षकी शाळेच्या माध्यमातून शिकवलं जातं। केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेली 25 वर्ष या शाळांसाठी आयुष्य देणाऱ्या प्रशांत बोपर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार प्रहार केलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात। त्यामुळे गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये जाणार असल्याचं राणा म्हणाल्या। नवनीत राणा भिवंडीतल्या बागेश्वर धाम मंदिरात आल्या त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। जेव्हा जेव्हा इलेक्शन येते हिंदूंचे घर जाळण्यात येते, हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येते, हिंदू मुलींवर बलात्कार करण्यात येते, हिंदू लोकांना धमकी देण्यात येते, व्यापाऱ्यांचे व्यापार बंद करण्यात येते, कारण की ते हिंदू विचारांना सपोर्ट केला नाही पाहिजे। त्या पद्धतीचे विचार घेऊन ममता दीदी एवढे वर्षापासून काम करत आहे। जर गरज पडली तर आमचे सारखे लोक जे सनातनी धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे, विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे, जर आमची गरज पडली तर वेस्ट बेंगॉल मध्ये जाऊन ममता दीदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू। ठीक आहे। राहिली गोष्ट उद्धव ठाकरेजींची, बोलते हैं ना घमंड अच्छे अच्छे को सही रास्ते पे जाने से रोकता है, और उद्धव ठाकरे जी का घमंड इतना ज्यादा है कि उनको राम भक्त कभी डाइजेस्ट नहीं होते। देश का दुर्भाग्य है कि हिंदुओं का पलायन हो रहा और हिंदुओं की यह डरपोक स्थिति के कारण आज हिंदू अपने अपने घरों को छोड़ने पर मजबूर हैं। आज बंगाल में हो रहा, कल महाराष्ट्र में होगा, परसों मध्य प्रदेश में होगा। एक विशेष समुदाय के लोग हिंदुओं को डराने के लिए इस प्रकार के कृत्य वहाँ की सरकार के संरक्षण में हो रहे हैं, जो निश्चित रूप से निंदनीय है। हम कभी भी मुसलमानों के विरोधी नहीं हैं। हाँ, कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे, ये पक्का है।